नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये खूप मोठ्या सत्याचा उलगडा आता सुमित्रासमोर नाना हे करणार आहेत. कारण आता नानांना हळूहळू शुद्ध यायला लागलेली असते. नाना हे शुद्धीवर पण आलेले असतात. आता शुद्धीवर आलेले नाना या सुमित्राच्या डोळ्यावर काय ऐश्वर्यावर असलेल्या विश्वासाची पट्टी असते, ती विश्वासाची आंधळी पट्टी नाना ही स्वतः बाजूला करून या ऐश्वर्याचा खरा चेहरा या सुमित्रासमोर लवकरच आणणार असतात. तर मित्रांनो, असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस सुमित्रा ही नानांच्या जवळ बसलेली असते त्याच वेळेस आता नानांच्या हाताची थोडीशी हालचाल झालेली बघून सुमित्रा ही लगेच आता या नानांकडे अगदी बारकाईने लक्ष देत असते. आणि खरोखर आता नाना हे शुद्धीवर येतात हे सर्व काही या सुमित्राला सत्य कळू लागतं. तर सुमित्रा लगेच धावत पळत ऋषिकेश आणि सारंगला आवाज देते आणि बोलते की अरे बाळांनो, बघा ना, नाना शुद्धीवर आले. असे पण ही सुमित्रा ह्या आपल्या मुलांना सांगते आणि दोन्ही मुले धावत पळत या सुमित्राच्या जवळ येतात. त्यानंतर जानकी ही इकडे किचनमध्ये असते. जानकीला जेव्हा सत्य समजतं की नाना हे शुद्धीवर आले आहेत, त्यानंतर जानकी सुद्धा लगेच धावत पळत इकडे नानांच्या समोर आलेली असते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या तर इकडे आपल्या वडिलांकडे म्हणजे सयाजीरावांकडे गेलेली असते. कारण ऐश्वर्या ही सयाजीरावांकडे अशा कामासाठी गेलेली असते की हे बघा डॅडा, आता तर मृत्यूपत्रावरून सर्व काही प्रॉपर्टी माझ्या आणि सारंगच्या नावावर होत आहे आणि ऋषिकेशला फक्त देवघर दिलेलं आहे आणि इकडे सौमित्राला तर शेती दिलेली आहे. आता हे सर्व जेव्हा सत्य ही ऐश्वर्या आता आपल्या बाबांना सांगते त्याच वेळेस सयाजीराव खूप खुश होतात. सयाजीराव इतके काही खुश होतात की सयाजीराव हे आपल्या मुलीला बोलतात की बाळा, आता तुझ्या सर्व मनाप्रमाणे घडतंय ना. तर आता ऐश्वर्या हो असं बोलते. पुढे असं बघायला मिळतं की आता हा सारंग इकडे आपल्या आईजवळ आलेला असतो. सारंग या ऐश्वर्याला खूप इकडे तिकडे रूममध्ये बघत असतो, परंतु ऐश्वर्या काही रूममध्ये नसते. त्यानंतर सारंग या ऐश्वर्याला कॉल करतो आणि विचारतो की ऐश्वर्या, अहो तुम्ही कुठे आहात? नाना शुद्धीवर आलेत. असे जेव्हा हा सारंग या ऐश्वर्याला सांगतो ना, त्यावेळेस ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. ऐश्वर्या लगेच आपल्या ह्या डॅडांसमोरच उभी असते. तर ऐश्वर्या ह्या सारंगला बोलते की काय बोलता तुम्ही, नाना शुद्धीवर आले? तर सारंग बोलतो की हो ऐश्वर्या, अहो आत्ताच आईने आम्हाला आवाज देऊन सांगितले की नाना शुद्धीवर आले, तुम्ही जिथे आहे तिथे पटकन घरी या. असे पण आता हा सारंग या ऐश्वर्याला सांगतो. त्यानंतर आता ही ऐश्वर्या हो म्हणत तो फोन ठेवते. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सारंगने जेव्हा ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की हे नाना शुद्धीवर आले, त्याच वेळेस आता इकडे सयाजीराव या ऐश्वर्याला विचारतात की काय ग, काय झालं? त्यावर आता इकडे ऐश्वर्या ही आपल्या बाबांना सांगते की तो म्हातारा शुद्धीवर आलाय. त्याच वेळेस आता सयाजीराव बोलतात की हे बघ, काही जरी झालं तरी तू अजिबात त्यांना शुद्धीवर येऊ देऊ नको, कारण ते जेव्हा शुद्धीवर येतील ना तेव्हा तुझं त्या घरामध्ये राहणं खूप अवघड होणार आहे. कारण तू नानांना ढकलून दिलेलं आहे आणि हे तर त्या नानासाहेबांना पूर्णपणे माहीत आहे. जेव्हा नानासाहेब सर्वांसमोर तू ढकलून दिल्याचं सत्य सर्वांसमोर आणतील ना, त्यावेळेस सुमित्रासमोर तुझा खरा चेहरा यायला काहीसा वेळेस सुद्धा लागणार नाही. असे पण आता हे सयाजीराव हे आपल्या ऐश्वर्याला बोलतात. ऋषिकेशच्या मनामध्ये खूप अशी नाराज भावना झालेली असते, कारण नाना हे चुकून सुद्धा असं मृत्यूपत्र लिहू शकणार नाही. जरी पण नानांनी हे मृत्यूपत्र लिहिलेलं असलं तरी माझ्या नावावर जी काही एंटरप्राइजेस कंपनी आहे ती तर नाना मला दिल्याशिवाय राहणार नाही, असं या ऋषिकेशच्या मनाला वाटत असतं. त्यामुळे आता ऋषिकेश खूपच नाराज असतो. ऋषिकेशला कळून चुकलेलं असतं की हा सर्व जो काही डाव आहे ना, तो सर्व ऐश्वर्यानेच घडून आणलेला आहे. सर्व गोष्टींमागे ऐश्वर्याचा हात असल्याचं सुद्धा या ऋषिकेशला पूर्णपणे माहीत झालेलं असतं. सुमित्राचा तर ह्या ऐश्वर्यावर खूप विश्वास असतो, कारण सुमित्राला सुद्धा वाटत असतं की हे जे काही मृत्यूपत्र आता शहाणी वकिलांनी वाचून दाखवलेलं आहे त्या मृत्यूपत्रानुसार सर्व काही नानांच्या इच्छेनुसारच सर्व काही प्रॉपर्टी सर्वांना वाटून दिली जाईल, असं पण आता या सुमित्राला वाटत असतं. आणि सुमित्रा सुद्धा आता सर्वांसमोर या जानकीला आता जानकीकडे ज्या कपाटाच्या चाव्या असतात त्या सर्व चाव्या ही सुमित्रा ह्या चाव्या ऐश्वर्याला देण्यासाठी सांगते. त्यामुळे आता आनंद खूप गगनात मावेनासा झालेला असतो. परंतु मित्रांनो, आता ऐश्वर्याचा लवकरच खेळ नाना हे शुद्धीवर आल्यानंतर एका मिनिटामध्ये संपवणार असतात. की आता इकडे ऐश्वर्या जेव्हा रूममध्ये असते त्यावेळेस आता ही आजी या ऐश्वर्याचं खूप कौतुक करत असते. आजी या ऐश्वर्याला बोलते की खरोखर ऐश्वर्या, तुला मानायला पाहिजे, तू खरोखर माझी लाडकी गुड्डी आहेस. कारण जे काही ऐश्वर्याच्या हातून जे काही मानपान आहे, जे काही चावे आहेत ते सर्व काही मिळवलेलं आहे, त्यामुळे मला तुझं खूप कौतुक करावंसं वाटतंय, असे पण आजी या ऐश्वर्याला बोलते. त्यावर ऐश्वर्या खूप खुश होऊन आजीला सांगते की आजी, इथून पुढे तुम्हाला काही पैसे वगैरे लावले तर मला मागत जा बरं का. मी तुम्हाला आता सर्व काही प्रॉपर्टी माझ्या ताब्यात आलेली आहे. तुम्हाला काय पैसे लागतील तेवढे मला सांगत जा, मी तुम्हाला नक्कीच तुम्हाला खर्च
करायला पैसे देईल असे पण ही ऐश्वर्या या आजींना सांगते. इकडे जानकी ही आता देवघरात आलेली असते. जानकीला खूप टेन्शन आलेलं असतं. जानकी ही देवघरामध्ये येऊन या रामाच्या फोटो समोर बसते आणि बोलते की बघ रामराया, अजूनपर्यंत मी तुझ्याकडे काही मागितलं नाही, परंतु आज मी तुझ्याकडे काय मागायचं आहे ते मागणार आहे. कारण आज मागायचीच वेळ आज तू आणली आहे, त्यामुळे मला ते मागावेच लागेल असे पण ही जानकी आता या रामाच्या फोटोकडे बघत बोलते. त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही जानकी या रामाला बोलते की मला फक्त माझ्या असणाऱ्या घरामधील आई हव्या आहेत. आईची जी माया असते ती प्रेम आपुलकी मला हवी आहे असे ही जानकी जेव्हा देवघरामध्ये बसून बोलत असते त्याच वेळेस आता ही सुमित्रा सर्व काही या जानकीचं बोलणं ऐकून घेत असते. सर्व काही सत्य समजून घेत असते. आपल्या जानकीच्या मनामध्ये आपल्याविषयी किती प्रेम आहे हे सुद्धा आता या सुमित्राला कळत असतं. जानकी या देवासमोर बोलते की आमच्या घरामध्ये जे काही वादविवाद चालू आहे ते सुद्धा देवा तू सर्व व्यवस्थित करून सर्व काही एकमेकांच्या मनामध्ये जे काही मतभेद झाले आहेत ते पूर्णपणे विसरून जाऊ दे आणि आमचे नाना लवकरात लवकर शुद्धीवर येऊ दे, कारण आमचे नाना म्हणजे माझे अगदी वडिलांसारखेच आहे असे पण ही जानकी आता या देवासमोर डोळ्यामध्ये पाणी आणून अगदी मनापासून प्रार्थना करत असते. आता जानकीच्या मनामध्ये असलेलं एवढं प्रेम बघून सुमित्रासमोर एक प्रश्न उभा राहतो. सुमित्रा बोलते की मी तर कुठे चुकत नाही ना, कारण जानकीच्या मनामध्ये जे काही प्रेम आहे ते मला ओळखू यायला हवं. मग ऐश्वर्या असं नेमकं का वागते, नेमकं कुठे चुकते मी, कुठे माझं पाऊल चुकीचं पडतंय असं सुद्धा सुमित्रासमोर प्रश्न पडलेला असतो. हा जो काही माझ्या मनामध्ये खूप मोठा गुंता झालेला आहे तेवढा गुंता तू मोकळा कर देवा, याची मला तुझ्याकडून ताकद हवी आहे असे ही सुमित्रा आता देवासमोर बोलते आणि तेथून जाऊ लागते. परंतु सुमित्राकडून अचानक एका जवळच्या भांड्याला धक्का लागतो आणि ते भांडं खाली पडतं. त्यानंतर जानकी पाठीमागे वळून बघते तर सुमित्रा लगेच जानकीला दिसते. त्यानंतर आता ही जानकी लगेच सुमित्राला आवाज देते आणि बोलते की काय हो आई, काही काम होतं का, तुम्ही आल्या होत्या असे पण जानकी या सुमित्राला बोलते. तर सुमित्रा बोलते की नाही ग, मी देवदर्शनच घ्यायला इथे आले होते. आता इकडे असं बघायला मिळतं की ह्या ऐश्वर्याने जे काही मृत्यूपत्र बदलवलेलं असतं ते पूर्णपणे या जानकीला पूर्णपणे माहीत झालेलं असतं. जानकीने केव्हाच ही ऐश्वर्याला ओळखून बसलेली असते. जानकीला माहीत असतं की जे काही हे मृत्यूपत्र पूर्णपणे बदलवलेलं आहे हा ऐश्वर्याचा डाव आहे, कारण नाना हे असं मृत्यूपत्र कधीच बनवू शकत नाही. मी काही नानांना आज ओळखत नाहीये. माझ्या लग्नाला एवढे दिवस झाले कधी नाना चुकीचे वागलेच नाही, मग अचानक असं मृत्यूपत्र नाना कसं लिहून ठेवतील असं पण आता जानकीसमोर खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि आता ज्यावेळेस ही ऐश्वर्या किचनमध्ये येते त्यावेळेस आता जानकी या ऐश्वर्याला विचारते की काय ग, नानांनी जे काही मृत्यूपत्र बनवले होतं ते तूच बदलवलंस ना असे पण ही जानकी या ऐश्वर्या ते त्याच वेळेस ऐश्वर्या खूप रागाने ह्या जानकीकडे बघते, कारण मेन पॉईंटमध्ये जानकीने ह्या ऐश्वर्याला आज पकडवलेलं असतं. पोपटासारख्या बोलणाऱ्या ह्या ऐश्वर्याची बोलती एकाच मिनिटामध्ये जानकीने बंद केलेली असते. आता ऐश्वर्या फक्त जानकीकडेच बघत राहते. त्यानंतर जानकी या ऐश्वर्याला बोलते की आता तू फक्त थोड्याच वेळात थांब, नाना जेव्हा शुद्धीवर येतील ना तेव्हा बघ नेमकं घरामध्ये काय घडतं ते. नाही तुला नानांनी घराबाहेर काढलं तर नावाची जानकी रणदिवे ही नाही असे पण ही चालीची आता जानकी या ऐश्वर्याला करते. एवढ्यामध्ये आता खूप मोठा चमत्कार होऊन इकडे नाना शुद्धीवर आलेले असतात. आता ही सुमित्रा घरातील सर्वांना म्हणजे ऋषिकेशला सारंगला मोठमोठ्याने आवाज देते आणि आपल्याजवळ बोलावून घेते. त्यानंतर आता सारंग आणि हा ऋषिकेश या आपल्या आईजवळ येतो आणि विचारतो की अगं आई काय झालं. त्यावर आता सुमित्रा सांगते की अरे नाना शुद्धीवर आलेत. आता ह्या सुमित्राच्या तोंडातून हे सत्य ऐकताच या ऋषिकेशच्या आणि या सारंगच्या जीवात जीव आलेला असतो, कारण जे काही मृत्यूपत्र असतं ते पूर्णपणे खोटं आहे हे सत्याचं टेन्शन आता ह्या ऋषिकेशच्या मनामध्ये कालवाकालव करत असतं. आणि सुमित्राच्या तोंडातून जेव्हा नाना शुद्धीवर आले हे कळताच आता ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता रूममध्ये गेल्यानंतर सारंग आणि ऋषिकेश आपल्या नानांजवळ येतो आणि नाना खरोखर शुद्धीवर आलेले असतात. नाना इकडे तिकडे बघू लागतात. तेवढ्यामध्ये ऋषिकेश आपल्या नानांजवळ जातो आणि बोलतो की नाना तुम्ही शुद्धीवर आले, बरं वाटतं का तुम्हाला असे पण हा ऋषिकेश या आपल्या नानांना विचारतो. त्यानंतर नाना ऋषिकेशचा हात आपल्या हातात घेतात. तेवढ्यामध्ये ऐश्वर्या सुद्धा इकडून आपल्या बाबांच्या घरून इकडे आपल्या घरी आलेली असते. ऐश्वर्या सुद्धा धावत पळत इकडे आता नानांच्या रूममध्ये येते. समोर ऐश्वर्याला बघताच नाना लगेच ताडकन उठून बसतात आणि या ऐश्वर्याकडे बोट करून सांगतात की ह्या मुलीनेच मला जिन्यावरून ढकललं असे जेव्हा नाना सर्वांसमोर सांगतात ना तेव्हा आता सुमित्राला तर खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रालाच ऐश्वर्याकडे खूप रागाने बघत राहते. तर मित्रांनो आता तर नाना शुद्धीवर आले आहेत. आता ह्या ऐश्वर्याचा खरा चेहरा नानांनी सर्वांसमोर आणलेला आहे. आता नेमकं नाना शुद्धीवर आल्यानंतर नाना ह्या सुमित्रासमोर ऐश्वर्याची रणदिव्यांच्या घरातून कशी हकलपट्टी करणार आणि ह्या पोपटासारख्या बोलणाऱ्या ऐश्वर्याची बोलती एकाच मिनिटामध्ये
कशी सर्वांसमोर आणणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.